लाडकी बहीण योजनेसंदर्भातली एक मोठी बातमी समोर आली आहे। 80 लाख लाडक्या बहिणी या योजनेतून बाद झाल्यात। केवायसी केल्यानंतर या महिला अपात्र झालेल्या आहेत आणि त्यामुळे विरोधकांनी सरकारवर टीकेचे बाण सोडलेले आहेत। सरकारची गरज सर्व वैद्यमरो ही वृत्ती असल्याचा टोला लगावला गेलाय। लाडक्या बहिणींची संख्या 2.5 कोटींवरून 1.75 लाखांपर्यंत खाली आली आहे। 2.5 लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्या सुमारे 80 लाख महिलांना या योजनेतून वगळण्यात आलंय अशी माहिती समोर आली आहे। दरम्यान 60 लाख महिलांना अपात्र करणं राज्यावर असलेल्या मोठ्या आर्थिक संकटाचं द्योतक आहे अशी टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी केली आहे। तर महायुतीला महिलांचा शाप लागेल असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। 80 लाख लोकांना महिलांना अपात्र केलं आणि त्यांना जे पैसे मिळाले ते पैसे आता त्यांना पुन्हा करावे लागतील, काही कोटी रुपये। याचा अर्थ निवडणुकीसाठी अनेक अपात्र महिलांना फक्त मतदान द्यावं म्हणून कोट्यवधी रुपये सरकारी तिजोरीतून जनतेच्या कराच्या पैशातून महिलांची मतं विकत घेण्यासाठी आपण वापरले। आणि आता जेव्हा ताशेरे मारण्यात आलेले आहेत ऑडिटर जनरलकडून, तेव्हा तुम्हाला ते पैसे परत घ्यावे लागत आहेत। नामुष्की आहे। आता या महिला पैसे आणणार कुठून? या गोरगरीब महिला भले त्या अपात्र ठरल्या असतील। मला असं वाटतं की एकनाथ शिंदे जे लाडके भाऊ आहेत आणि देवेंद्र भाऊ आहेत, त्यांनी आमदारांच्या खासदारांच्या फोडाफोडीत जे पैसे खर्च करतात त्यात काटकसर करावी आणि या महिलांच्या वतीनं ती रक्कम तिजोरीत भरावी।